आदरणीय पल्लवी पाटील मोडणी मधून आहेत इच्छुक, ते आपलं मनोगत व्यक्त करते. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि इंग्रजी नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हे नूतन वर्ष सर्वांना सुख समृद्धीचं, आनंदाचं, यशाचं आणि भरभराटीचं जावो ही सदिच्छा. आदरणीय व्यासपीठावर विराजमान सर्वच मान्यवर, प्रिय बंधू भगिनींनो आणि वरिष्ठ आणि ज्येष्ठ नागरिकांना माझं वंदन. मी सौ पल्लवी सूर्यकांत पाटील, पांडुरंग अण्णा पाटील यांची नातसून असून माझं शिक्षण MSc बायोटेक्नॉलॉजी झालेलं आहे आणि BA LLB माझं नेक्स्ट इयरला कंप्लीट होत आहे. तर मी या ठिकाणी आज याच्यासाठी उभी आहे की महिलांचा सन्मान, महिलांचा हक्क आणि संविधानाचं रक्षण या ठिकाणी म्हणजे या सगळ्या गोष्टीचा विचार नक्कीच व्हायला पाहिजे. महिलांचं आरक्षण जे आहे ते फक्त नावापुरतं न राहता ज्या महिला सक्षम आहेत त्या महिलांचा नक्कीच विचार इथे व्हायला पाहिजे, ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे. आणि जिल्हा परिषदेसाठी खरंच बरेच जण इच्छुक आहेत, तालुका पंचायतसाठी सुद्धा बरेचसे इच्छुक आहेत आणि ह्या सर्वांची शरदचंद्रजी पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेसकडून मागणी खूप जास्त प्रमाणात आहे. ही खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे राष्ट्रवादी काँग्रेससाठी आणि त्याच इच्छुकांपैकी मी एक इच्छुक उमेदवार आहे. आणि जिल्हा परिषद किंवा तालुका पंचायतसाठी जे पण सर्व उमेदवार इच्छुक असतील त्यांची एक कार्यप्रणाली असायला पाहिजे. सर्वांनी विकासात्मक धोरण अवलंबलं पाहिजे. विकासात्मक धोरण म्हणजे काय? महिलांचं सक्षमीकरण असेल, महिलांचं सबलीकरण असेल, विद्यार्थ्यांचं पूर्ण शिक्षण असेल, विद्यार्थ्यांचं आरोग्य असेल किंवा शेतकऱ्यांच्या सर्व गरजा पूर्ण होणं गरजेचं आहे, त्यांचं उत्पादन वाढणं गरजेचं आहे. हे सगळ्याच गोष्टी म्हणजे बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये आहेत. आरोग्याच्या गोष्टी आहेत. आता महिलांसाठी म्हणलं तर सर्वायकल कॅन्सर सारखे बरेचसे गंभीर आजार महिलांना होत आहेत. त्याचा वॅक्सिनेशनचा विचार सगळीकडे व्हायला पाहिजे. किंवा आपल्या इकडे जर पाहिलं आपण तर सर्पदोष आणि मृत्यूचं प्रमाण खूप जास्त वाढतं आहे. तर अँटीव्हेनॉम सारख्या गोष्टी आपल्या इकडे माहिती व्हायला पाहिजेत. म्हणजे एक विकासात्मक धोरण सर्वच नागरिकांनी इथे ठेवायला पाहिजे आणि सर्वच सभासदांनी ठेवायला पाहिजे. असे 2 शब्द बोलून मी माझं 2 बोल्स संपवते आणि मला संधी दिल्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम. यानंतर भोसरे गटातून बोलतील भाऊ काळे. भाऊसाहेब काळे आहेत का? टेंभुर्णी गटातून भाऊसाहेब काळे या. पुढचं नाव विजय शेंगे, त्यांचं नाव आता आलंय, त्याने तयार राहायचे. आज या ठिकाणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि स्वर्गीय शंकरराव मोहिते पाटील यांची विचारधारा या महाराष्ट्रामध्ये घेऊन चाललेले आपल्या देशाचे कणखर नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारातून हा महाराष्ट्र पुन्हा एकदा उभारी घेत असताना या सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय विजयसिंह मोहिते पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली 2026 ची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आपण या ठिकाणी आयोजन बैठक मेळावा घेतला असताना या माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार क्या बडा तो सबसे दम बडा ज्यांनी या सोलापूर जिल्ह्याला दाखवून दिलं असे माननीय खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील आणि या माढा विधानसभा मतदारसंघाचे धपका किंग आमदार ज्यांनी धक्का देऊन समोरच्याला पाळलं चालत असे धपका किंग आमदार अभिजित आबा पाटील आदरणीय व्यासपीठ आणि समोर बसलेल्या माझ्या तमाम मतदार बंधू आणि भगिनींनो, मी भाऊसाहेब दशरथ काळे टेंभुर्णी जिल्हा परिषद गटाचा एक OBCचा इच्छुक उमेदवार आहे. आज या ठिकाणी वेळ कमी असल्यामुळे मी फार काही बोलणार नाही, पण मी तमाम मतदार बंधू भगिनींना असेल
आणि व्यासपीठावरच्या सर्व मंडळींना असेल की एक माझ्या मनाची गोष्ट आहे ती मी 2 मुद्द्यावरती फक्त आपणास बोलून दाखवत आहे की लोकसभेची निवडणूक झाली, आमदारकीची निवडणूक झाली, आपल्याकडे कुठलाही मोठा पुढारी नव्हता, पण तळागाळातला सर्वसामान्य शेतकरी कणखरपणे आपल्या पाठीमागे उभा राहिला. त्यामुळं या निवडणुकीमध्ये ज्यांनी लोकसभेला आणि विधानसभेला ज्यांनी प्रामुख्यानं काम केलं, याच्या व्यतिरिक्त दुसरं कुणालाही तिकीट देऊ नका, ही माझी तळमळीची एक इच्छा आहे. कुणालाही आयात करून दुसऱ्यांना तिकीट देऊ नका, हे एक मुद्दा. दुसरा मुद्दा, लढत असताना ज्या ज्या मतदारसंघामध्ये, ज्या त्या गटामध्ये ज्या त्या प्रमाणे हे पडलेलं आरक्षण पडलेलं आहे, त्या ठिकाणी मतदान डिवायडेशन होण्यासाठी प्रत्येकानं ज्या त्या समाजाचा उमेदवार जिथं तिथं द्या. जनरल असेल तिथं जनरल द्या, ओबीसी मध्ये 18 पगड जाते दाबा, धनगर आहे, माळे आहे, वाणे आहे, रामुश, अनेक माणसं आहेत, पण जिथं जिथं जो तो समाज असेल त्या त्या समाजापुढे त्या त्या समाजाचा उमेदवार द्या. त्याच्यामुळं मत परिवर्तन होणार नाही, आणि मत परिवर्तन नाही झालं तर आपल्या उमेदवाराला धक्का पोचणार नाही. ही बाब एक लक्षात घ्या. 2 मुद्दा. आणि शेवटचा माझा तिसरा मुद्दा की ही निवडणूक आपण लढवत असताना सगळं गेलं, पण नेते डगमगले नाहीत. नेत्याने आपली तुतारी उपसली आणि तुतारी या चिन्हावरती लोकसभा आणि विधानसभा लढवली. त्याच्यामुळे आता कुठलंही चिन्ह आपल्याला समविचारी आघाडी नको, तालुक्यात काही नको, युती सगळ्या सोबत करा, पण निवडणूक ही तुतारी चिन्हावरतीच झाली पाहिजे. ह्या 3 गोष्टी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.